आता आपण जी लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमचे टेबल्स क्रिएट केलेले आणि रोज इन्सर्ट केलेले या व्हिडिओमध्ये आपण लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमचं स्ट्रक्चर कसं आहे ते समजून घेऊ. गेल्या व्हिडिओमध्ये आपण हे टेबल्स क्रिएट करून त्यात रोज इन्सर्ट केले होते. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा. आता ही डिपेंडन्सी कशी आहे ती जाणून घेऊया. तर बॉरोइंग हा जो टेबल आहे, इथे जो तुम्हाला बॉरोइंग हा टेबल दिसतोय, त्याला त्या टेबलला बुक्स, लायब्ररियन आणि मेंबर्स या टेबल्सची गरज आहे. म्हणजे हा तुमचा चाइल्ड टेबल आहे आणि बुक्स, लायब्ररियन आणि मेंबर्स हे काय आहेत? हे पेरेंट टेबल आहेत. आणि जेव्हा तुम्ही रोज इन्सर्ट करता या टेबल्स मध्ये, तर पहिल्यांदा तुम्हाला पेरेंट्स टेबल मध्ये रोज इन्सर्ट करावे लागतील, म्हणजे बुक्स, लायब्ररियन आणि मेंबर्स. आणि मग नंतर शेवटी तुम्हाला बॉरोइंग या टेबल मध्ये रोज इन्सर्ट करावे लागेल. आणि जर तुम्ही डिलीट करत असाल तर डिलीट करताना तुम्हाला चाइल्ड टेबल पासून सुरुवात करायची आहे. म्हणजेच कुठला टेबल? बोरोइंग हा टेबल. ही आहे डिपेंडन्सी लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टमची. आता आपण एक एक क्वेरीज सॉल्व्ह करू.